आज चिमूर में भाजपा की ओर से ली गई पत्र परिषद में भाजपा नेताओं ने कहा कि प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटिल के रद्द कार्यक्रम से विधायक बंटी भांगड़िया का कोई संबंध नहीं। तो आइए सुनते हैं इस मौके पर भाजपा के ज्येष्ठ नेता नीलम राचलवार ने और क्या कहा। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। सीटीवी के प्रतिनिधि बालू सातपुते ने हम तक खबर पहुंचाई है कि आज चिमूर में भाजपा की ओर से एक पत्रकार परिषद ली गई। इस पत्रकार परिषद में भाजपा के ज्येष्ठ नेता नीलम राचलवार के साथ किसान नेता एकनाथ थुटे तथा भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पी से भी उपस्थित थे। और यह पत्र परिषद प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटिल के कार्यक्रम रद्द होने के संबंध में थी, जिसमें उन्होंने कहा कि गौतमी पाटिल के रद्द कार्यक्रम से भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं है। तो आइए सुनते हैं इस पत्र परिषद में उन्होंने विस्तार पूर्वक क्या कहा, स्वयं उन्हीं की वाणी। भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून सातत्याने सुरू आहे। भारतीय जनता पक्ष हा एकजुटीने निवडणुकीसाठी उभा आहे, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये दोन गटामध्ये विभागणी झालेली आहे। आणि त्याचं उदाहरण म्हणजे काल नृत्यांगना गौतमी यांचा जो कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना प्रदर्शित झालेला आहे। गौतमी यांचा कार्यक्रम हा आयोजित केला होता, परंतु काँग्रेस पक्षाने त्यांच्या कार्यालयात या कार्यक्रमाशी आमचा काही संबंध नाही अशी एक पत्रकार परिषद घेतली। आणि ती पत्रकार परिषद घेतल्यानंतर पत्रकारांनी हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला म्हणून ज्यांची चर्चा होती असे धनराज मंगले यांच्याकडे विचारणा केली। तेव्हा धनराज मंगले यांनी सांगितलं की माझा या कार्यक्रमाशी काही संबंध नाही। त्यांनी संबंध नाही सांगितल्यानंतर त्यांना विचारला गेला की नाव तुमचं देत आहे, मग हा कार्यक्रम घेतला कुणी? तर त्यांनी गौतम पाटील यांच्याकडे बोर्ड दाखवला आणि गौतम पाटीलने सुद्धा कबूल केलं की हा कार्यक्रम मी घेत आहोत। आणि गौतम पाटील यांनी कार्यक्रम घेतल्यानंतर एक दलित नेता जर समजा समोर जात आहे तर त्याला कुठेतरी रोखायचं काम काँग्रेस पक्षाने केले। एकेकाळी गौतम पाटील हे सुद्धा वारजोळकर परिवाराशी निगडीत होते। माणूस बदलला म्हणून कार्यक्रम बदलायला नाही पाहिजे, परंतु आपल्या विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय बंटीबा भांगडिया यांनी नुकतेच 14 कोटी मालेवाडाकरिता 5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि त्या पाऊल उचलल्यानंतर तो कार्यक्रम रद्द झाला। परंतु यांच्या काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे हा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर सुद्धा आमच्या विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीबा भांगडिया यांचा तीमात्र संबंध असताना काँग्रेसच्या वारजोळकर परिवाराशी जवळच असणारे विलास मोहिनकर त्यांच्याजवळ जे पोर्टल चॅनल आहे त्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आरोप केला की आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्यामुळे हा कार्यक्रम राजकीय दबावाखाली रद्द झाला। त्यांना वाटतात की आता आपल्याला आरपारची लढाई लढायची आहे म्हणून ते काही आरोप करून आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा या गौतमीच्या कार्यक्रमाशी आमच्या नेत्याला काही संबंध नसताना आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे युवा वर्ग या कार्यक्रमाशी जो निगडीत होता त्यांना हा कार्यक्रम पाहायची जी हौस होती ती हौस त्यांनी मावळली, म्हणून युवा वर्ग आमच्या विरोधात जावं या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी हा आरोप आमच्यावर केला आहे। आमच्यावर जे खोटे आरोप होत आहे ते आरोप होऊ नये याकरता जी आजची पत्रकार परिषद बोलावण्यात आलेली आहे। तेव्हा गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाशी आमचा कुठलाही संबंध नाही। हा कार्यक्रम काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे रद्द झालेला आहे, एक मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो।